Cancer Healer Center, a new beginning. रायगडानंतर चैत्यभूमीवर पुन्हा भाषणावरून महायुती सरकारमध्ये विसंवाद. भाषणाच्या कार्यक्रम पत्रिकेत शिंदे अजित पवारांचं नाव असूनही भाषणाची संधी नाही. चैत्यभूमीच्या कार्यक्रमात भाषण कट झाल्यानं शिंदे नाराज. सूत्रांची माहिती, बाबासाहेबांच्या दर्शनापेक्षा दुसरं काही मोठं असू शकत नाही, शिंदेंची प्रतिक्रिया. फुले सिनेमाच्या वादाबद्दल फडणवीस का बोलत नाहीत, संजय राऊतांचा सवाल. तर संजय राऊतांच्या मनातला जातीवाद प्रत्यक्षात येऊ शकत नाही, चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर. ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचंय पण घेत नाहीत, चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा. मागे लागून सत्तेत आले नाहीत तर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारही मिळणार नसल्याची टीका. आमच्याकडे उमेदवार असतील किंवा नसतील, चंद्रकांत पाटलांनी चिंता करू नये, आम्हाला शहांचे पाय चाटण्याची गरज नाही, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार. राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक. पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाच्या दोन्ही अहवालांवर चर्चेची शक्यता. मंगेशकर रुग्णालयाच्या गलथान कारभारावर मुख्यमंत्री काय कारवाई करणार याकडे लक्ष. गिरीश महाजनांची एकनाथ खडसेंना अब्रू नुकसानीची नोटीस. आयएस महिला अधिकाऱ्याशी महाजनांचे संबंध असल्याचा एकनाथ खडसेंनी केला होता आरोप. एकनाथ खडसेंनी माझ्या मूळ व्हिडिओचा राजकीय हेतून विपर्यास केला. खडसेंनी महाजनांबाबत केलेले बदनामीकारक वक्तव्य माझ्या व्हिडिओत नाहीत, अनिल थत्ते यांची प्रतिक्रिया. पुण्यातील सय्यदनगर भागात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांची पुणे पोलिसांनी काढली धिंड. टिपू सत्तार पठाण, सद्दाम पठाण, एजाज इनामदार, नदीम खान या गुंडांची धिंड. टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांविरोधात तक्रार देण्याचं आवाहन. भांडूपमध्ये कुख्यात गुंड झिया अन्सारीचा नवा कारनामा. गुंडाकडून गुन्ह्यांची कलम लिहिलेला केक कापत वाढदिवस साजरा. गुन्ह्यांची कलम लिहिलेला केक कापून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांचं पॅनल एकत्र. भाजपच्या सचिन कल्याण शेट्टींच्या पॅनलला काँग्रेसच्या दिलीप मानेंचा पाठिंबा, तर भाजपचेच सुभाष देशमुख स्वतंत्र लढण्याची शक्यता. भंडाऱ्याच्या टेमनी शिवारात वाघाचं दर्शन. वाघाचं दर्शन झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं वाघाला जेरबंद करावं, शेतकऱ्यांची मागणी. अकोला जिल्ह्यातील कवठा गावात भीषण पाणी टंचाई. शेजारी धरण असूनही गावात पिण्याच्या पाण्याची समस्या. हंडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट. वादळी वाऱ्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील द्राक्ष बागांचं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालना जिल्ह्यातील बदनापुरात भीषण पाणी टंचाई. पाण्याअभावी मोसंबीच्या बागा सुकल्या. भूजल पातळीत झपाट्यानं घट होत असल्यानं शेतकरी संकटात. मुंबई गोवा महामार्ग जूनपर्यंत 100% पूर्ण होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना विश्वास. राष्ट्रीय महामार्गाच्या टोलबाबत 15 दिवसात नवीन पॉलिसी. त्यावेळी टोलबाबत तुमची काही तक्रार राहणार नाही, नितीन गडकरींचं वक्तव्य. मुंबईतील टँकर चालकांचा संप अखेर मागे. टँकर चालक आजपासून पुन्हा कामावर रुजू होणार. रात्रभर टँकर चालवून पाण्याची समस्या दूर करणार, टँकर असोसिएशनकडून स्पष्ट. Cancer Healer Center, a new beginning.